लाडकी बहीण योजना तिसऱ्या टप्प्याची तारीख फिक्स झालेली आहे। लक्षात घ्या, ज्या ताईंना आतापर्यंत पैसे आले नसतील तर त्यांना ही महत्त्वाची बातमी सांगण्यासाठी मी आलेलो आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर तुम्हाला पैसे आले नसतील, तुमचं नाव, गाव, कधी फॉर्म भरला होता, अप्रूव्ड कधी झाला, लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे, कारण की तारीख फिक्स झालेली आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता 14 सप्टेंबरला सोलापुरामध्ये एक मोठी सभा होणार आहे आणि त्या सभेच्या अगोदरच पैसे तुमच्या अकाउंटला येणार आहेत। ते कधी येणार आहेत शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। तुमचे काही प्रश्न असतील लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये विचारायचे आहेत। पूर्ण गोष्टी बघा, लक्षात घ्या। महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती कार्यक्रम आता 14 सप्टेंबरला सोलापुरात होणार आहे। अगोदरच होणार होता हा कार्यक्रम, पण काय झालं, या गणेशोत्सवामुळे थोडा प्रॉब्लेम झाला होता, त्याच्यामुळे आता ही 14 तारीख फिक्स झालेली आहे। 14 तारखेला या ठिकाणी ही सभा होणार आहे आणि लक्षात घ्या 11 सप्टेंबर, परत सांगतोय 11 सप्टेंबरच्या रात्रीपासून किंवा 11 सप्टेंबर पासूनच तुम्हाला तुमच्या अकाउंटला पैसे यायला सुरुवात होणार आहेत। पण सर्व ताईंना पैसे येणार नाहीत, तर कोणत्या कोणत्या ताईंना पैसे येणार आहेत मी शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ सगळ्याला सांगणार आहेत। चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ बघत असताल तर सगळ्यांनी लाईक करायचे, पटपट लाईक करा। खूप छान स्वरूपाची माहिती तुम्हाला मी देणार आहे, दाखवणार आहे। चला लक्षात घ्या, सगळ्या गोष्टी क्लिअर करून सांगणार आहे। सगळे तुमचे प्रश्न उत्तर आज या लेक्चर मध्ये घेणार आहेत। त्याचबरोबर कोणत्या ताईला कधी पैसे भेटणार आहेत ते पण मी सांगणार आहे। चला सगळ्यात पहिला प्रश्न, जर तुमचा असाच काही प्रॉब्लेम असेल, तुम्हाला पैसे भेटले असतील किंवा भेटले नसतील, त्या दोन्ही ताईंनी मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे, कारण की लक्षात घ्या तुम्हाला 1,500 रुपयाचा हप्ता पण कधी भेटणार आहे ते पण सांगणार आहे। लक्षात घ्या, ज्या ताईंना पैसे भेटलेत त्यांना 1,500चा हप्ता कधी सुरू होणार आहे आणि त्याच्यामध्ये पण काही प्रॉब्लेम नको व्हायला म्हणून त्या सगळ्या गोष्टी आपण चेक करणार आहोत। चला लक्षात घ्या, सगळ्यात पहिला प्रश्न या ठिकाणी ताईचा बघूया। माधुरी अण्णासाहेब भिडे, तालुका दक्षिण सोलापूर, 8 ऑगस्टला फॉर्म भरला आहे, 26 ऑगस्टला अप्रूव्ह झालेला आहे, अजून एकही हप्ता मिळालेला नाही। माझ्या बरोबरच्या शेजाऱ्यांना मिळाले आहे, माझा अजून आलेला नाही। ताई टेन्शन घेऊ नका, 8 ऑगस्टला फॉर्म भरलाय, 26 ऑगस्टला अप्रूव्हल झालंय, तुमचा थोडा लेट अप्रूव्हल भेटलंय म्हणून काही काळजी करू नका। तुम्हाला तिसऱ्या टप्प्यामध्ये 100% पैसे भेटणार आहेत। पण तुमचं डीबीटी झाले का बघा, चेक करा एकदा। जर तुमचं डीबीटी असेल तर आणि तरच पैसे भेटणार आहेत। जर डीबीटी झालेलं नसेल, लवकरात लवकर डीबीटी जाऊन करून घ्या, कारण की लिस्ट बनवणं चालू आहे। तिसऱ्या टप्प्याच्या लिस्ट बनवणं चालू आहे। लवकरात लवकर तुमच्या त्या टप्प्याच्या लिस्ट मध्ये नाव यायलाच पाहिजे, कारण पहिल्या टप्प्यात तुम्हाला पैसे आले नाहीत, दुसऱ्या टप्प्यात पैसे आले नाहीत, या तिसऱ्या टप्प्याला मुखायला नकोत। त्याच्यामुळे डीबीटी नसेल तर लवकरात लवकर जाऊन करून या, लवकर लवकर करून घ्यायचे। चला पुढचा प्रश्न बघूया। या आधी सगळे मुख्यमंत्री होऊन गेले, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून बरेच काही चांगल्या घडत आहे आणि लाडक्या बहिणी सांगत नाही, तुम्ही सुद्धा ही माहिती खूप समजून सांगता, समजेल असे। धन्यवाद सर, यस थँक्यू व्हेरी मच। तुम्हाला समजेल अशा भाषेत, तुमच्या ग्रामीण भागाच्या भाषेमध्ये एकदम सोप्या भाषेत सांगायचा मी प्रयत्न करतोय। त्याच्यामुळे डीबीटी जरी तुम्हाला माहित नसेल, सांगतो तुम्हाला डीबीटी म्हणजे काय। डीबीटी म्हणजे सरकारचा जे अनुदानाचा पैसा असेल, सरकारच्या योजनेचा पैसा असेल, तो आधार कार्डला डायरेक्ट सरकार पाठवत असते। म्हणून लक्षात घ्या, आधार कार्डला बँक जोडणं खूप गरजेचं आहे, कारण की आधार कार्डवर तर पैसे येणार नाहीत, मग पैसे जाणार कुठं, बँकेमध्ये। मग बँकेमध्ये जे अकाउंट जे असणार आहे त्याला डीबीटी म्हणायचं सोप्या भाषेमध्ये। तर ते तुम्ही काही काही केवायसी म्हणत असतील, काही काही डीबीटी म्हणत असतील, काही काही सीडिंग म्हणत असतील, सगळं एकच आहे, फक्त सोप्या भाषेत सांगतोय तुम्हाला। जाऊन बँकेमध्ये डीबीटी करून घ्या, एवढं सोपं आहे। जर डीबीटी कंप्लीट झालं, अप्रूव्ड झालं, तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे 100% येणार आहेत। पुढचा प्रश्न बघूया पुढच्या लाईनचा। तुमचे पण असेच प्रश्न असतील काही, लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। सगळ्यांचे प्रश्न उत्तर मी बघत आहे, घेत आहे, भरपूर सारे ताई लाईव्ह आहेत। चला लवकर लवकर प्रश्न विचारा। तुम्हाला पैसे भेटलेत का लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगा, पैसे भेटले नसतील ते पण मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे। चला पुढचा प्रश्न, दादा तुमच्यासारखी माहिती कोणीच देत नाही, एवढं डिटेल्स तरी नाही। ओके थँक्यू व्हेरी मच ताई। बघूया ताईंचा प्रश्न काय,
16 तारखेला फॉर्म भरला होता, 24 ला डीबीटी कंप्लीट झाले, 25 ला अप्रूव्ह झाला, अजून पैसे आले नाही. नाशिक जिल्हा, काही टेन्शन घेऊ नका, तुम्ही थोडं जरा लेट झालात. एक 24 तारखेपर्यंत याद्या झाल्यात, दुसऱ्या टप्प्याच्या 24च्या रात्रीपर्यंत याद्या पुढे सरकल्यात. त्याच्यामुळे आणि तुम्ही महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर एखाद्या छोट्या जिल्ह्यात असता, समजा एखादा भंडारा असेल, गोंदिया असतं, त्या ठिकाणच्या लिस्ट हळूहळू पोहोचल्या. पण जर तुम्ही ह्या मोठ्या नाशिक जिल्ह्यामध्ये ऑलरेडी मोठे फॉर्म, भरपूर सारे फॉर्म आले, त्याच्यामुळे तुमचा नंबर तिकडे लागला नाही त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये. तिसऱ्या टप्प्यामध्ये ताई तुमचा नंबर 100%, टेन्शन घेऊ नका. तिसऱ्या टप्प्यात तुम्हाला 100% या ठिकाणी 3000 रुपये येणार आहे. जुलै ऑगस्ट महिन्याचे 3000 पण तुमचे येऊन जातील. आणि जर भेटलेच पुन्हा तर 1500 पण एक्स्ट्रा सप्टेंबर महिन्याचे पण चालू होणार आहेत. काळजी करू नका. चला पुढची गोष्ट सांगतोय. पुढचा प्रश्न आहे, दादा खूप छान माहिती देत आहेत, मला पण आले होते पण दुसऱ्या टप्प्याला पैसे येऊन गेले. दादा खूप खूप धन्यवाद दादा. ओके, मला पैसे आले नव्हते आणि दुसऱ्या टप्प्यात येऊन गेले असं ताईंचं म्हणणे. धन्यवाद ताई, धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. सगळ्यांना असेच पैसे यावेत, सगळ्यांची अशीच भरभराट व्हावी प्रत्येक. आणि अजून एक गुड न्यूज सांगू का तुम्हाला, भाऊबीज आहे, भाऊबीज. रक्षाबंधनाला 3000 रुपये भेटले, आता भाऊबीजीला हे 1,500 सोडून 3000 भेटणार आहेत. अशी मोठी एक अनाउन्समेंट होणार आहे थोड्या दिवसात, ती पण सांगणार आहे. पण त्या 3000ला भेटण्यासाठी काहीतरी गोष्टी कराव्या लागणार आहेत, त्या पण तुम्हाला सांगणार आहे. लक्षात घ्या, 3000 रुपये, 1,500चा हप्ता सोडून 3000 भेटले तर किती मस्त होईल. भेटायला हवेत का नाही. हे 1,500 रुपयाचा हप्ता तर चालूच राहणार आहे प्रत्येक महिन्याला. ते सोडून भाऊबीजीला, दिवाळीमध्ये भाऊबीजीला परत 3000 रुपये एक्स्ट्रा भेटले, जास्तीचे भेटले तर तुम्हाला आवडतील का? लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगा. त्याच्यासाठी काय करावं लागणार आहे ते पण मी सांगतो, टेन्शन घेऊ नका. ज्यावेळेस त्याची अपडेट येईल ती तुम्हाला मी कंप्लीट सांगणार आहे. त्याच्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा लवकर. चला पुढचा प्रश्न. सर मी तर 20 जुलैला फॉर्म भरला होता, 4 ऑगस्टला अप्रूव्ह झाला होता, बँक डीपीटी 17 ऑगस्टला. बघा लक्षात घ्या, मी अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली आहे. जे अधिकारी लिस्ट बनवतात त्यांच्याबरोबर पण मी चर्चा केली. त्यांचं असं मत आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा जर तुमचं डीबीटी अगोदर कंप्लीट झालेलं असेल आणि अप्रूव्ह नंतर होत असेल तर 100% दुसऱ्या टप्प्यात तुम्हाला पैसे भेटायला पाहिजे होते. पण तुमचं काय झालं, या ठिकाणी अप्रूव्ह अगोदर झालंय आणि डीबीटी नंतर झालंय. त्याच्यामुळे लक्षात घ्या, तुम्हाला दुसऱ्या टप्प्यात काही पैसे आले नाहीत, काळजी करू नका. तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला 100% पैसे येणार आहेत ताई. चला कुणाचे अजून अशा स्वरूपाचे प्रश्न असतील तर पटपट विचारायचे. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आपण या ठिकाणी घेत आहोत. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूया. 18 ऑगस्टला भरला आहे. त्यांनी फॉर्म कधी भरलाय? 18 ऑगस्टला. 24 तारखेला डीबीटी झालं, 29 तारखेला ओके अप्रूव्ह वगैरे झाले असं म्हणतात. 29 तारखेला ताई तुम्ही बरं झालं, पण एक गोष्ट लक्षात चांगली झाली की ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्ही फॉर्म भरला म्हणजे तुम्हाला जुलै ऑगस्टचे 3000 रुपये भेटतील. बघा ज्या ताईंनी अजून फॉर्म भरले नसतील त्यांना सप्टेंबर महिन्याची ही तारीख शेवटची, म्हणजे शेवटचा महिना असेल सप्टेंबरचा, तो अजून पण वाढू शकतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या ताई 1 सप्टेंबरच्या नंतर फॉर्म भरणार आहेत त्यांना जुलै ऑगस्टचे पैसे भेटणार नाहीत. मोठा GR आलेला आहे. पण काही का होईना, सप्टेंबर का होईना, सप्टेंबरमध्ये फॉर्म भरून टाका. कमीत कमी या महिन्यापासूनचे तरी तुम्हाला पैसे चालू होतील. तर लाडक्या ताईंनो सगळ्यांना एक छोटी रिक्वेस्ट आहे, विनंती आहे की बाबा तुम्ही जर फॉर्म भरले नसतील तर लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. ज्या ताईंनी फॉर्म भरले नाही त्यांना मदत करा, त्यांना प्रोत्साहन द्या आणि त्यांना पण हा 1500चा हप्ता महिन्याला चालू होणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यायचा आहे. पुढचा प्रश्न. चला माजी मुख्यमंत्री साहेबांना एक विनंती आहे की त्यांनी विधवा महिलांना पण ही योजना चालू करावी किंवा त्यांना पेन्शन 3000 रुपये चालू करावी. कारण या महिलांना कुणाचा सपोर्ट असतो ना, कुणाची साथ असते. ओके, त्यामुळे महिलांच्या मुलांसाठी 3000 रुपये द्यावेत विनंती. खूप 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 छान स्वरूपाचा ताईंनी ही विनंती केली आहे मुख्यमंत्री साहेबांना. आणि माझी पण विनंती असेल, माझी पण अशा विधवा ताई असतील ज्या काही कारणास्तव त्यांचं काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल आयुष्यामध्ये, तर अशा निराधार ताई असतील, अशा ताईंना मुख्यमंत्री साहेबांनी
1,500चा हप्ता तर चालूच ठेवलेला आहे त्यांचा निराधाराचा हप्ता, पण अजून त्याच्यात 1,500 सोडा, मला तर असं वाटतं अजून 3,000 रुपये त्याच्यामध्ये एक्स्ट्रा ऍड करावेत, कारण की आपल्याशिवाय त्यांना कोणी नसतं, कारण त्यांचं पोट पाणी सगळं भागवणारा त्यांच्यापासून दूर गेलेला असतो, निराधार असतात. त्याच्यामुळे सरकार मायबाप तुम्ही एवढी अजून एक विनंती आहे की ज्या लाडक्या बहिणीच्या योजनाप्रमाणेच अशा काही ताई असते त्यांना थोडी मदत करावी आणि त्यांना एक्स्ट्रा पैसे द्यावेत, तर या पण योजनेचा त्यांना लाभ भेटावा ही रिक्वेस्ट आहे. एक नवीन GR सरकारला एक विनंती आहे माझ्यातर्फे, या ताईंना विधवा ताईंना असतील, निराधार ताईंना असतील, त्यांना एक नवीन GR काढून त्यांना पण या सवलतीचा लाभ द्यावा. तर अशी एक विनंती आहे. तुमची पण अशी विनंती असेल तर नक्कीच सगळ्यांनी सपोर्ट जर केला तर आपली ही मागणी मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचेल. त्याच्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. हा जो पॉइंट आहे खूप महत्वाचा आहे, ताईंना मदत हवी, त्याच्यामुळे सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. पैसे आले मुख्यमंत्री साहेब यांना धन्यवाद. चला धन्यवाद. ओके, पुढचा प्रश्न. थँक्यू सर, व्हेरी नाईस इन्फॉर्मेशन. खूप खूप धन्यवाद, तुमचे पण खूप खूप धन्यवाद. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूया काय म्हणतात पुढच्या ताई. चला काय प्रश्न आहे त्यांचा बघूया. 8 ऑगस्टला अप्रूव्ह झाला, डीबीटी ऍक्टिव्ह आहे तरी पैसे आले नाही. पुणे डिस्ट्रिक्ट, येस पुणे डिस्ट्रिक्ट, तुम्हाला मी मागच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं, जिल्हा मोठा आहे, फॉर्म जास्त आले, त्याच्यामुळे दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला कव्हर झालं नसेल. तिसऱ्या टप्प्यामध्ये 100% तुम्हाला पैसे ताईंनो येणार आहेत. पुणे जिल्हा, नाशिक जिल्हा, सोलापूर जिल्हा, मुंबई उपनगर असेल, ठाणे असेल, नागपूर असेल, हे मोठ्या मोठ्या जिल्ह्यामध्ये थोडे उशिरा पैसे येले, त्याच्यामुळे काळजी करू नका, पण 100% पैसे येणार आहेत. पण दुसऱ्या काही चुका होत्यात का ते चेक करा. नसतं असं नको व्हायला की बाबा आम्हाला अप्रूव्ड भेटले, आमचं पेंडिंग आहे, स्टेटस रिव्ह्यू, असं काही झालंय का एकदा चेक करा, ते पण खूप महत्वाचं आहे. पुढचा प्रश्न. तुमचा फेसवर नेहमी स्माइल दिसते सर, लाडक्या बहिणी पेक्षा तर मला तुमची जास्त खुश वाटत आहे. खूप खूप धन्यवाद. यस ताईंनो, बघा हसत खेळत राहायचंय आपल्याला आयुष्यामध्ये, कारण चांगल्या योजना तुमच्यासाठी घेऊन येतोय. तुम्हाला बघा मागच्या 18-19 तारखेला 18-19 तारखेला भरपूर साऱ्या ताईंचे असे मेसेज आले होते, सर पैसे आले, तुमच्यामुळे आम्ही फॉर्म भरला, तुम्ही सांगत होता त्याच्यानुसार फॉर्म भरला, आम्हाला पैसे आले. त्यांचा जो आनंद असतो त्याच्यामध्ये मला खूप आनंद होतो. आणि त्याचबरोबर बघा 28, 29, 30, 31 ऑगस्टला 31 ऑगस्टला पण एवढ्या साऱ्या ताईंचे मेसेज आले या युट्यूबवर, व्हिडिओमध्ये पण कमेंट्स आले की सर खूप छान वाटतंय, पैसे आलेत, खूप आनंद झालाय. बघा तुमचा आनंद म्हणजेच माझा आनंद आहे. लाडक्या बहिणींना आनंद झाला म्हणजे भावाला तर नक्की आनंद होणारच आहे. त्याच्यामुळे यस, तुम्हाला सगळ्यांना पैसे भेटावेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल. चला सगळे भरपूर सारे ताई लाईव्ह आहेत, एक भावासाठी लाईक करायचं, सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. चला पुढचा प्रश्न. 3,000 मिळाले सप्टेंबर महिन्याचे, 1,500 कधी भेटणार? ताई आता सांगितलंय तुम्हाला, सप्टेंबर महिन्याचे 1,500 11 तारखेपासून एक चालू होणार आहे. तिसरा टप्पा 14 तारखेला ते सभेमध्ये सभा असणार आहे 14 सप्टेंबरला. त्याच्या अगोदर 2-3 दिवस म्हणजे 11 तारखेपासून तुम्हाला पैसे यायला सुरू होणार आहे. कारण बघा एक गोष्ट सांगतो तुम्हाला, आता एक छान स्वरूपाची गोष्ट सांगतो तुमच्या भाषेत. ताईंनो तुमच्या भाषेत समजून सांगू का, म्हणजे तुम्हाला समजतं. म्हणजे एक्झाम्पल घ्या, उदाहरण घ्या. 19 ऑगस्ट बरोबर, 19 ऑगस्टला रक्षाबंधन होतं बरोबर का नाही? 19 ऑगस्टला रक्षाबंधन होतं. पुणे या ठिकाणी सभा झाली बरोबर, पुणे या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांची सभा झाली. त्याच्या अगोदरच 3-4 दिवस पैसे दिले का नाही? लक्षात घ्या, 14 तारखेपासूनच पैसे यायला सुरुवात झाली, म्हणजे सभेच्या 3-4 दिवस अगोदरच पैसे येतात. कारण की त्यांना दाखवा, आपल्या सरकारला, मुख्यमंत्री साहेबांना अगोदरच त्या ठिकाणी सांगायचंय की बाबा आम्ही 3-4 दिवस अगोदरच पैसे सुरुवात केले, म्हणजे सभेच्या 3-4 दिवस अगोदरच सरकार बटन दाबते पैसे येण्यासाठी. पुढचा एक लक्षात घ्या, 31 ऑगस्टला सभा होते. कुठे? नागपूर या ठिकाणी. नागपूरला 31 ऑगस्टला सभा झाली. 29 तारखेपासून पैसे आलेत का नाहीत तुम्ही सांगा, तुम्हीच सांगायचे मला कमेंट बॉक्स मध्ये. म्हणजे लक्षात घ्या 3 ते 4 दिवस आधी पैसे आले का नाही?
लक्षात घ्या, ज्या सभा होत्या त्याच्या 3-4 दिवस अगोदर सरकार पैसे टाकतंय, मग सभा घेतल्यानंतर त्यांना सांगता येतं की बाबा पैसे आम्ही दिलेत ऑलरेडी. लाडक्या बहिणीचा जो चेहऱ्यावरला हसू आहे, जो आनंद आहे, त्यांना तो बघायचा आहे. त्याच्यामुळे 3-4 दिवस अगोदरच पैसे टाकतात. त्याच्यामुळे पुढची सभा आहे 14 सप्टेंबरला. कधी सभा आहे? 14 सप्टेंबरला. आणि 14 सप्टेंबरच्या 2-3 दिवस आधी 100% पैसे यायला सुरू होणार आहे म्हणजे आहे. लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या सोप्या भाषेत तुम्हाला आता समजून सांगितलंय का? याच्यामध्ये काही अवघड वाटतंय का? किती सोप्या पद्धतीने सांगितलंय. म्हणजे सभेच्या अगोदर 3-4 दिवस पैसे, सभेच्या अगोदर 3-4 दिवस पैसे, सभेच्या अगोदर 3-4 दिवस पैसे. म्हणजे 14 सप्टेंबरला सोलापूर या ठिकाणी सभा होणार आहे. जे उशिरा लेक्चरला जॉईन झाले असतील त्यांच्यासाठी सांगतोय, 14 सप्टेंबरला सोलापूर या ठिकाणी लाडक्या बहिणीची सभा होतीये मोठी. मुख्यमंत्री साहेब सगळे, उपमुख्यमंत्री साहेब सगळे त्या ठिकाणी असणार आहेत. त्याच्यामुळे लक्षात घ्या 14 तारखेच्या अगोदर तुम्हाला पैसे भेटणार आहेत. किती छान वाटलं का नाही सगळ्यांना? तर लक्षात घ्या, तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे आहे. चला पुढचा प्रश्न. जुलै महिन्यामध्ये आताच ही बघितली आपण, काही तरी पण पैसे आले नाही, ही आपण बघितली. चला पुढचा प्रश्न. हा कार्यक्रम चालू ठेवा, तुमच्यामुळे लोक जागरूक होत आहेत. बघा खूप धन्यवाद. बघा त्यांची कमेंट काय आली बघा, तुम्हीच वाचा. मी स्वतः वाचत नाही, आता तुम्हीच वाचून दाखवा. काय लिहिलंय? हा कार्यक्रम म्हणजे आपण दररोज जे प्रश्नोत्तराचा कार्यक्रम आहे, जनजागृती, तुमच्यामध्ये जे प्रश्न पडतायत त्या प्रश्नांचे उत्तर द्यायचा मी प्रयत्न करतोय, तुमच्या समस्या सोडवायचा प्रयत्न करतोय, तुमच्या अडचणी सोडवायचा प्रयत्न करतोय. तो कार्यक्रम असा चालू ठेवा, त्यामुळे लोक जागरूक होत आहेत. म्हणजे तुमचे प्रश्न उत्तर सुटत आहेत. त्याच्यामुळे यस, धन्यवाद ताई. अशा स्वरूपाचे जोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ताईला पैसे भेटत नाहीत, शेवटची का ताई असताना तिला जोपर्यंत पैशाचा हक्क भेटत नाही, तोपर्यंत हा दादा तुमचे व्हिडिओ चालू ठेवणार म्हणजे ठेवणार. तुमचे प्रत्येक प्रश्नाची उत्तर देणार म्हणजे देणार. त्याच्यामुळे लवकरात लवकर तुमचे काही प्रश्न असतील तर विचारायचे आहेत. चला पुढचा प्रश्न बघूया. 26 ऑगस्ट अप्रुव्हल झालं, 26 ऑगस्टला बँक सीडिंग झालं. यू आर ग्रेट पर्सन. थँक्यू व्हेरी मच. यस ताई, तिसऱ्या टप्प्यात तुम्ही पात्र आहात. तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे येऊन जाणार आहेत, तुम्हाला काळजी करू नका. पुढचा प्रश्न. पैसे आले नाही पण माहिती खूप छान सांगितली आहे. यस, पैसे का आले नाहीत, पण तुम्ही फॉर्म कधी भरलाय एकदा ताई सांगा मला. फॉर्म कधी भरलाय, सबमिट कधी केलाय, डीबीटी कम्प्लीट कधी झाले, अप्रूव्ह कधी झाले, तर आपल्याला सांगता येईल की बाबा पहिल्या टप्प्यात दुसऱ्या टप्प्यात का आले नाही तुम्हाला पैसे. जरी तुमचं सगळं कंप्लीट झालं असेल, तिसऱ्या टप्प्यात 100% पैसे येणार आहेत म्हणजे आहेत. चला पुढचा प्रश्न बघूया. पुढच्या ताईंचा काय प्रश्न आहे बघूया. पैसे आले नाही तर ताई मला एकदा डिटेल्स मध्ये सांगा. तुम्हाला पैसे आले नाही हे समजलं, पण तुम्ही कुठून बोलतायत, कोणत्या जिल्ह्यातून बोलतायत, तुमचं नाव काय आहे, तुम्ही परत कधी फॉर्म भरला होता, सबमिट कधी झालाय, अप्रूव्ड कधी झालाय, पेंडिंगचं वगैरे काही स्टेटस दिसतंय का त्या ठिकाणी, किंवा तुम्हाला डीबीटी कंप्लीट झालंय का, कधी झालंय, हे सगळं मला एकदा डिटेल्स मध्ये सांगा. म्हणजे पैसे का नाही आले हे आपल्याला याच्यात बघता येईल. कारण असं छोटा जर प्रश्न विचारला तर मला सांगता येणार नाही. तुम्हाला फक्त पैसे आले नाही असं म्हणलं तर मला त्याचं उत्तर देता येणार नाही. त्याच्यामुळे थोडी डिटेल्स माहिती सांगा, त्याच्यामुळे आपल्याला पुढचा समजणार आहे. पुढचा प्रश्न. सर्व महिलांना भेटायला पाहिजे, वयाची अट नको आहे, भारतीय नागरिक हिंदू आहेत, मतदान करतात. ओके, यस 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 यस, खूप 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 छान स्वरूपाची कमेंट आहे, खूप छान स्वरूपाचा प्रश्न आहे. तर एक गोष्ट घ्या, हा पण माझा स्वतःचं पण एक वैयक्तिक मत आहे, याला दादाचं पण मत आहे की बाबा ही जी अट होती सरकारने घातली 21 वयापासून 65 वयापर्यंत, हीच अट 18 वर्षापासून सगळ्या महिलांना करून टाकायला पाहिजे होतं सरसगट. तुमचं काय मत आहे मला सांगा. बाबा ज्यांना कोणाला बाबा एक्स्ट्रा पैसे भेटत असतील, निराधारला भेटत असतील, हे भेटत असतील, त्यांना थोडेफार कमी द्या. वाटलं तर त्यांना 1000 रुपये द्या. बाकीचे त्यांना 1500 द्यायचे ना, त्यांना 1000 द्या, 500 द्या. कुणाला किती तुमच्या मनाने ठरवायचे तेवढे ठरवा, पण सरसगट सगळ्याला पैसे द्यायला पाहिजे होते. तर अजून बघा निवडणुका लांब आहेत. अजून जर आपण मुद्दा हा मांडला सरकारकडे तर मुख्यमंत्री साहेब नक्कीच याच्याकडे लक्ष देतील. तुमचं मत मला एकदा सांगा. तुमच्या घरामध्ये ज्या 65 वयापेक्षा जास्त कोणी असतील बाबा, महिला असतील, तर त्यांना पण हे पैशाचा लाभ भेटावा. त्यांना जर पैसे येत नसतील त्यांना पण पैसे भेटावात अशा स्वरूपाची. फक्त एकच कंडिशन ठेवा की बाबा सरकारी नोकरदार कोणी असेल त्या ठिकाणी, कारण त्यांना ऑलरेडी सरकारकडून पैसे येतात, त्याचे ते सोडून
सोडून सगळ्यांना सरसकट पैसे द्यावा, सरसकट पैसे प्रत्येक ताईला पैसे द्यावेत. ज्या ताईंना फक्त सरकारी नोकरदार आहे त्यांच्या घरामध्ये, त्यांचे पती जर नोकरदार असतील किंवा त्या स्वतः नोकरदार असतील, त्यांना ऑलरेडी पगार येतोय, त्याच्यामुळे त्यांना सोडून सरसकट पैसे द्यावा, सरसकट. म्हणजे 18 वर्षापासून पार जोपर्यंत ताई आहेत तोपर्यंत सगळ्या ताईंना पैसे भेटावेत, असं माझं पण एक वैयक्तिक मत आहे. तुमचं पण असं मत आहे का? सरकारने सगळ्यांना अशा स्वरूपाची ही भेट द्यावी. एक छान स्वरूपाचा आपण हा मुद्दा सरकारपुढे मांडूया. सगळेजण सपोर्ट करत असतील तर व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे आपल्या सरकारपर्यंत मागणी ही पोहोचेल, विनंती त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि सरकार याच्याकडे थोडंफार याच्यामध्ये काहीतरी हस्तक्षेप करून काहीतरी नवीन स्कीम काढेल, नवीन GR काढेल. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूया. पुढच्या ताई काय म्हणतात, नमस्कार सर, किरण शर्मा बोलत आहेत, मुंबईहून बोलतात, कुर्ल्यावरून. 27 जुलाई को फॉर्म सबमिट किया, 12 अगस्त को अप्रूव्ड हुआ, 24 अगस्त को आधार लिंक किया, पैसे अभी तक नहीं आए. यस ताई, आपको मैंने पहले ही बोला है कि आपका अगर फॉर्म क्या हुआ डीबीटी से पहले अप्रूव हुआ तो थोड़ा टेंशन है, दूसरे टप्पे में नहीं आया, पर तीसरे टप्पे में आपको 100% पैसा आ जाएगा. वो GR में ही उन्होंने लिखा है, टेंशन मत लो, आपको तीसरे टप्पे में सरसकट सबको पैसे आने वाले हैं. चलो चला पुढचा प्रश्न, मला 31 ऑगस्टला 3000 मिळाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब धन्यवाद. यस ताई, तुमचे पण धन्यवाद, तुम्हाला पण खूप खूप अभिनंदन, तुमचे पैसे तुम्हाला भेटले. तुम्हाला 1500चा हप्ता पण आता लवकर लवकर चालू होणार आहे. पुढचा प्रश्न, अजून 1 रुपया आला नाही ताई, जरा थोडी अजून माहिती सांगा, तुम्ही फॉर्म कधी भरला, काय भरलाय, डीबीटी कधी झाले, अप्रूव्ड कधी झाले, थोडी डिटेल्स माहिती सांगा, म्हणजे आपण त्याच्यामध्ये थोडं चेक करूया. माझ्या आईचे पैसे आले नाही अजून, जुलै महिन्याचा भरलेला, धुळे जिल्हा, दोंडासाई. साधारण लोकांना पैशाची गरज आहे पण त्यांना ते पैसे आले नाही. ताई काही टेन्शन घेऊ नका, जुलै महिन्यामध्ये फॉर्म भरलाय पण अप्रूव्ड झालाय का, पेंडिंग मध्ये दिसतोय का, रिव्ह्यू मध्ये दिसतोय का, हे जरा चेक करा. रिजेक्ट झालाय का चेक करा, रिजेक्ट झाल्यानंतर तुम्ही रिसबमिट केलाय का चेक करा, डीबीटीचा ऍक्टिव्ह झालाय का ते पण चेक करा. ताईंनो जर तुम्हाला हे समजत नसेल तर त्याच्यासाठी एक परत लेक्चर मी मध्ये सांगतो तुम्हाला की नेमकं बघा, अशा काही काही ताई आहेत किंवा ज्या आई आहेत ज्यांना मोबाईल वापरायला येत नाही, त्यांना काही कळत नाही, तर त्यांच्यासाठी परत सांगतोय. तुम्हाला जर समजत नसेल, तुमच्या शेजारी कुणी असेल, तुमचा मुलगा असेल, तुमचा भाऊ असेल, तुमचं कुणी शेजारी नातेवाईक असेल, कुणी असेल, तर त्याला मोबाईलमध्ये तुमचं सगळं डिटेल्स सांगा त्याला आणि त्याला चेक करायला सांगा की माझा फॉर्म अप्रूव्ड झालाय का नाही चेक कर बाबा, पेंडिंग आहे का कुठं चेक कर, कॅन्सल झालं का चेक कर, कुठं अप्रुव्हल बाकी का चेक कर, ऍक्टिव्ह माझं डीबीटी झालं का चेक कर, हे त्यांना सांगा. आणि त्यांना जरी विचारता आलं नाही तर मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी वाटलं तर तुमच्यासाठी स्पेशल अशा जे ताई त्यांना काही कळत नाहीये, मोबाईल मधलं कळत नाही, त्यांच्यासाठी मी सांगतो. तुम्ही एकदा फक्त कमेंट बॉक्समध्ये तुमचं सगळे डिटेल्स मला सांगा, मी पण त्याच्यावर लक्ष घालतो, काळजी करू नका. चला पुढचा प्रश्न, सर मैंने आपको वीडियो देखा, आप बहुत ही अच्छे तरह से समझा कर बता रहे हो. अपने बहुत से ग्रामीण भाग में महिला को कुछ नहीं समझता, आपको सभी को दुआ पुण्य मिलेगा. शुक्रिया, थैंक यू वेरी मच ताई. यस, आपको सबको पैसे मिले, यही मेरी ईश्वर से प्रार्थना है. आप सबको पैसे मिले, यही प्रार्थना है, सबको पैसे मिले. यस सर, मला पैसे मिळाले, धन्यवाद तुम्हालाही आणि मुख्यमंत्री साहेबांना. यस, पैसे मिळाले, खूप खूप धन्यवाद. चला बघा ताईंनो, बघा हे काही गोष्टी तुम्हाला मी दाखवणार आहे. हे काही तुम्हाला जर पैसे आतापर्यंत आले नसतील तर असं पण काही कारण असू शकते. बघा फॉर्मचे वेगवेगळे स्टेटस आहेत. प्रलंबित स्थिती म्हणजे काय, पेंडिंग. तुमचा जर फॉर्म पेंडिंग असेल ना तर त्याला म्हणतात प्रलंबित स्थिती. नंतर आहे रिजेक्ट स्टेटस म्हणजे काय, तुमचा फॉर्म रद्द झालाय. तिसरं आहे ते म्हणजे पुनरावलोकन स्थिती म्हणजे रिव्ह्यू स्टेटस. पुढचं आहे ते म्हणजे मंजुरी स्थिती म्हणजे अप्रुव्हल स्टेटस. तर याच्यामधलं अप्रुव्हल जर तुम्हाला भेटलं ना तर काही काळजी नाही, तुम्हाला पैसे अकाउंटला येऊन जाणार आहेत. पण जर तुमचं हे रिजेक्ट डिटेल्स असेल, रिजेक्ट म्हणजे रद्द झालेला असेल, तर तुम्हाला फॉर्म परत सबमिट करायचा आहे. आणि जर तुमचा रिव्ह्यू मध्ये असेल आणि पेंडिंग असेल तर तुम्हाला काही काळजी करायची गरज नाहीये. सरकार तुमचं फॉर्म चेक करत आहे. त्यांच्याकडे वर्कलोड भरपूर असल्यामुळे, फॉर्म जास्त आल्यामुळे त्यांच्याकडे कामं भरपूर आहे, त्याच्यामुळे त्यांना काम चालू आहे तुमच्यावर, तुमच्या फॉर्मवर. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका, सरकार त्याच्यावर काम करतंय. तर बघा खूप छान स्वरूपाची माहिती आपण दिलेली आहे. भरपूर सारे ताई लाईव्ह आहेत. तर एक ताईंनो सगळ्यांनी एक लाईक, दादासाठी एक लाईक मारायचे पटपट आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. प्रत्येक ताईला सांगा, समजून सांगा
की आता बाबा टेन्शन घेऊ नका, तिसऱ्या टप्प्यात पैसे येणार आहेत, काळजी करायची कारण नाही. चला भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये. सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे, विसरायचं नाहीये, सबस्क्राईब करायचं आहे. तरच आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येणार आहेत. या दादाचे नवीन नवीन योजना तुमच्यासाठी येऊन सांगणार आहे. शिलाई मशीन योजना असेल, तुमच्या या ठिकाणी गॅसची योजना असेल, शेतकऱ्याच्या योजना असतील, भरपूर तुमच्या रेशन कार्डच्या योजना असतील, सगळ्या योजनाबद्दल मी माहिती तुम्हाला एकदम सविस्तरपणे सांगणार आहे याच चॅनलवर. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायचंय. सबस्क्राईब सगळ्यांनी करून घ्या, विनंती आहे दादाची. सगळ्यांनी लवकरात लवकर जॉईन करायचं आहे. चला इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.